हित करा म्हणजे कोणतं देवाचे चिंतन. जर नुसतं त्याला नाही पुन्हा सांगितलंय मनाला सुद्धा वर घाला. मन काय करा एकाग्र करा. मन जर एकाग्र नाही केलं तर महाराज सांगतात मन हे ओढाळ. नाच बाबा सांगतात सदा करी तळमळ तया लागे स्थिर करी. असो एवढंच कामाचं आहे प्रमाणातल्या. हो म्हणून हिताला जागर राहावं. हिताला म्हणजे कोणतं हित महाराज संसारातलं हित नाही. गाड्या घोड्या बंगले पैसा कमवणे हे हित म्हणत नाही. कबीर काका याला सोपं उदाहरण सांगतात. मनवा खेती करो हरिनाम की. महाराज म्हणजे काय काय लागत पैसा न लागे रुपया न लागे न लागे कमडी कवडी. सोपं साधन आहे सोपं सुलभ आणि सगळ्याला मिळेल अशा प्रकारची ही साधन आहे. असो महाराज म्हणजे हित करा. महाराज म्हणजे आम्ही काही हित करीत नाहीत का. सातच म्हणजे हो आम्ही काय कमी हित करतो का. महाराज एक मजला बांधला की थांबत नाही दुसऱ्याची अपेक्षा आहे. ते आपलं हित आहे. पण महाराज म्हणले हे हित नाही. हित ते करावे देवाचे चिंतन. चिंतन करा. अहो तुम्ही कुठं आपल्या संपत्तीचं घेऊन बसला. महाराज राजा रावणाची संपत्ती बघितली तर आपली झाकड उडते. काय महाराज संपत्तीचं वर्णन करतात. थोर भाग्य रावणाचे दया देणे शंकराचे. बघा आपल्याला इथं एक घर लातूरला एक घर असून किती असतील महाराज. कमवून किती कमवताल आपण. 10-5 बंगले असतील त्याच्यावर तर नाही. पण राजा रावणाची इस्टेट जर बघितली तर महाराज सांगतात सांगत असे संख्या जैशी तैशी. कोटी घरे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बघा आता कास टाळात घालाय मिळेना आणि तांब देव पूजेला मिळेना. महाराज तंबरेळात पूजा करायचा टाइम आला. इतका टाइम आला महाराज. ते जर्मनचं भांड घे नाहीतर ते स्टीलचं भांड घे. आता इथं तर काशी आणि तांब्याचे शुद्ध कांचनाची सप्तकोटी. महाराज पहिले आता जरा आमच्या घर पाडलंय म्हणून मला थोडा विचार आला. थोडं सांगतो विचार केला होता ओघा विचार. बघा 2-2 क्विंटलच्या एक छावणी होती महाराज. आता बघा रावण आणि कुंभकर्णाचा जर विचार केला तर कुंभकर्ण काय बारक होत महाराज. लांब रुंद 90 गाव कुंभकर्ण त्याचं नाव. 90 गाव म्हणा. आता बघा तसल्या घराला किती भिताड मोठे लागत असतील. एक भिताड बघा आमचं 3.5 फुटाचं. आता ती बघितलंय अनुभवलंय म्हणून बोलतोय. उगा बोलत नाही कारण मर्यादा आहे. पाहून या ग्रंथ करावी कीर्तन पहिली मर्यादा. दुसरी मर्यादा कीर्तनाची सांगली भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्यात. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्यात. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. या मर्यादेला पात्र होऊन बोलणं आवश्यक आहे. विठाल कुठवर आलतो 3.5 फुटाचं एक भिंत महाराज आमची होती. मग आता ते लांब रुंद 90 गाव मानल्यावर आता त्याला किती मोठं भेटणार असेल बघा. आणि तेवढं सोन्याचं होतं म्हणतात महाराज. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काशी आणि पितळाचं वर्णन आहे. तांब मिळना पूजेला. सोनं कवा आता सोन्याचा भाव तर कसा आता काय मला वाटतं आजचा भाव 1,21,500 कास काय तर आहे आजचा भाव. बघा तवा तेवढे 7 कोटी घर एवढा सगळा वियोग होता. बघा ते कुंभकर्ण महाराज रावणाची दाढी कराय खंडोबा जायचं म्हणून आणि हराळ व्हायला गणपती. मग हराळ वाता वाता बघा गणपती म्हणून ते हराळ आहे. ते गणपतीचं प्रतीक जे आहे का पेंडी ते तवाच आहे. ते वाहत होत म्हणून ते असोत. आणि खंडोबाचं तसंच झालं महाराज. खंडोबा दाढी करताना रावणाची दाढी करीत होत. रावणाचं काय घरानं साधं नव्हतं.
80,000 ज्याच्या कांता, मंडोदरी पतिव्रता. मंडोदरी काय साधी नव्हती, रोज 4 वेदाचं पारायण करत होती. कोण? मंडोदरी. आणि रावण बी साधा नव्हता महाराज. भगवान शंकरानं ज्यावेळेस लंका निर्माण केली त्यावेळेस पूजेला नुसतं ब्राह्मण म्हणून गेलत, पण लंकाच मागून घेतली महाराज. असलं होतं थोर भाग्य रावणाचे. पण तपस्या राही तशीच, विद्वत्ता असे रावणात होते. आणि बरं का त्याच्या सोबतीला माणसं कच्चे होते का? अभंग आपण रोज म्हणतो की हो, कुंभकर्ण इंद्रजित देह थरथरा कापत. नुसते त्या रावणाचा परिवार बघितले देव थरथर कापत होते महाराज. इतका मोठा त्याचा परिवार होता. इंद्रासाला हरविणारा इंद्रजित होता. बघा एवढा मोठा रावण होता. उग परिवाराचं वर्णन उग धावत्या गतीत आहे बघा, शॉर्टकट मार्गाने करायला. मग एवढा मोठा रावण आहे, खंडोबा त्याला दाढी करीत होत. दाढी करीत असताना दवासताना हुकला महाराज, चुकून पळ लागलं मग त्या रावणाला. रावणाला राग आला म्हणून 1 कोटी इडू काढले रावणाच्या त्या खंडोबाच्या पाठीत मारले. म्हणून तेव्हापासून काय म्हणतात, येळकोट. तवाचं नाव आहे. विठाल विठाल येळकोट येळकोट जय भाला. 1 कोटी इडूचे लाकडं काढून रावणानं मारलं होतं बघा. सटवी तर तिथं काय नाही, कामच करीत होत्या सगळ्या. पण 9 ग्रह जे असतात, 9 ग्रहाच्या पायऱ्या नुसत्या सिंहासन चढायला होत्या. कोणाच्या? रावणाच्या. काही 1 मधली 2 मधली घेऊन बसला महाराज आपण. काय रावणाची इस्टेट आहे. ते उडच नव, कुंभकर्ण आणि इंद्रजितासारखे भाऊ लेख होते. पण नुसते तेच नव्हते, वैष्णव सुद्धा त्याच्या घरी होता. जोपर्यंत बिभीषण रावणाच्या लंकेत होता, त्या लंकेला डंक सुद्धा लागला नाही. इतका अधिकार वैष्णवांचा आहे. म्हणून वैष्णवही तसाच पाहिजे. वैष्णव तो जया, वैष्णव तो जया.